मी जरा जाऊन येऊ का? अरे बस, मला लागली आहे. पुढे जायचं नाही. हा, आणि सरकार याला काही लागलेली बिगलेली नाही. उलट तो तुमच्या राशीला लागलेला राहू आहे. त्याला इथं राहू देऊ नका, म्हणजे सोडू नका. हे मी बोलायला पाहिजे इथून, तुम्ही नाही बोलायचं तिथून. तुम्हाला कशाला ठेवलं तिथं, तेवढंच काम करायचं. याला बी सोडणार नाही आणि सोन्याला बी सोडणार. अजिबात कुठं जायचं नाही, इथं बसून राहायचा. अहो पण मी काय केलंय? काय केलं? अरे काय केलं? अरे तूच आहेस तो माणूस ज्याच्यामुळे सोन्या माझ्यापासून दूर गेली, दुरावली ती माझ्यापासून. तुला काय वाटलं तू माझ्या सोन्याला असा पळून नेशील सहज आणि सहज तिच्याशी लग्न करशील? पोपटराव असताना एवढं सोपं वाटलं तुला? मी सोन्याला सोडणार नाही. सोन्याचं मीच लगीन का सोन्याशी मीच लगीन करणार. हे बघ कधीच होणार नाही. मार आता गुदगुले कशाला करतो? नाही मी नाही करत. अरे हे काय इथं गुदगुले? अहो गुदगुल्या नाही, त्याचा फोन वाजतोय. हा मोबाईल वाजतो. याचा मोबाईल मुका आहे का? वाजतोय पण असा. एक नंबर ज्योतिषी आहे आमचा. खिशात आत काय ठेवलंय, कुठं व्हायब्रेट होते सगळं कळतंय त्याला. आता कळलं मी का ज्योतिषी पाळलाय? पाळलंय? हो ना, काही ज्योतिषी पोपट पाळतात, इथं पोपटानं ज्योतिषी पाळलाय. आठवड्याभराची सुट्टी देतो, नंतर येऊन याच्याशी शिळोप्याच्या गप्पा मारा बर का. करू का? हात घाल खिशात, हात घाल आणि तो मोबाईल काढ आणि घे पटकन. नाही नको. अरे शनाचा फोन. माय डार्लिंग, फोन तरी आला. तिने आली, फोन आला. फोन घे. नको. हे फोन घे. ती येईल ना. अरे फोन घे. गॅरी फोन घे. प्लीज तुम्ही ऐकत. अरे आणि घेतला सोपं असते. हॅलो शनाया. हा हाय बोल ग. काय ग? गॅरी यार, ही गुड फॉर नथिंग आता माझ्या डोक्यात जायला लागली आहे ना. काय झालं? मला पार्टी द्यायची यार. मी म्हणलं तिला मला पार्टी द्यायची सगळ्यांना, तर मला म्हणली नाहीये असलं काही चालणार नाही इकडे. तुम्हाला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची परमिशन घ्यावी लागेल आणि फंड्स मधनं 1 रुपया पण खर्च करता येणार नाही. स्वतःच्या अकाउंट मधनं खर्च करायचं. व्हॉट इज ऑल दिस यार? मग नको ना करूस तसं. नको ना करूस. तू काय मॅड आहेस का? असं का बोलतोयस? तू माझ्या साईडने आहेस का तिच्या साईडने आहेस? हे बघ गॅरी, मला पार्टी द्यायची म्हणजे द्यायची. गॅरी यार काय करू यार, मला खरंच कळत नाहीये. हे आपलं मी काय सांगणार आहे तुला ना याच्याबद्दल. तर मी काहीच नाही सांगू शकत. का असं बोलतोयस तू गॅरी? काहीतरी सोल्युशन दे ना मला. आहे मी सोल्युशन काय देणार आहे? मला सोल्युशन पाहिजे मोठं. मी नाही देऊ शकत ना तुला सोल्युशन. गॅरी तू खूप चेंज झालायस यार. मला तुझ्याकडनं हे अपेक्षित नव्हतं. निदान थोडा बेसिक सपोर्ट तरी दे, काहीतरी आयडिया तरी दे. काय व्हॉट इज रॉंग विथ यू? अगं तू ऐक जरा, म्हणजे तू चिडू नकोस. तू शांत हो आणि एक लक्षात घे, मी काही कोणाच्या साईडने नाहीये ना. मी काही कोणाच्याच बाजूने नाही बोलत आहे. म्हणजे मी माझ्याच बाजूने आहे. मी माझ्याच साईडने. व्हॉट? कळतंय का तुला? मी कुणाच्याही बाजूने नाहीये. मी माझ्याच साईडने आहे, माझ्याच बाजूने आहे. कळतंय? हा ठेव फोन ठेव. गॅरी मला काय झालंय? असं काय बोलतोय? काय कुठे होतास तू? अगं तेवढ्यात एका क्लायंटचा फोन आला, मग कॉन्फरन्स कॉल होता, मग ऑनलाईन काय कॉन्फरन्स हँडल केली. असं सगळं सोड ना, ते सोड. तू का आलीस अशी ऑफिसला एकदम? काही झालंय का? म्हणजे नाही, आता नाही. ही शना काही करू पण शकणार नाहीये. वहिनीने ना असा तो गुगली टाकलाय. म्हणजे तिला पार्टी थ्रू करायची होती आणि ती म्हणाली की सगळ्या मीडिया प्रेसला वगैरे पण ती बोलवणार आहे. सो मॅम तिला म्हणाल्या की ठीक आहे,
तुला पार्टी थ्रो करायची असेल तर बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची परमिशन घे, आणि नॉट जस्ट दॅट, तुला स्वतःच्या खर्चाने करावी लागेल. आणि मुळात कसली पार्टी, कशाबद्दल पार्टी, काय झालंय असं, आणि कंपनीने का खर्च वेअर करायचा त्याचा? नाही ते सगळं सोड, पण प्रेस कशाबद्दल घ्यायची होती तिला? असं केलंय काय तिने? हेच की ती या कंपनीची पार्टनर आहे हे सतत तिला स्वतःलाही दाखवायचं असतं आणि आम्हाला पण दाखवायचं असतं की ती इथे पार्टनर आहे. मूर्ख आहे खरंच. इतकी मंद मुलगीच बघितलेली नाहीये मी. खरंय अगदी. काय, त्या कंपनीची प्रतिनिधी म्हणून तिला इथे पाठवलं आणि तिला असं वाटतं की ही मालकीणच आहे. पण ठीक आहे, थोड्याच दिवसात हे सगळं सॉल्व्ह होईल. काही नवीन डील्स होत आहेत, पैसे पण येतील. पैसे आले की लेल्यांना त्यांचे त्यांचे पैसे देऊन टाकू आपण आणि या दुष्ट चक्रातनं मोकळे होऊन जाऊ. येस, त्यांना पैसे देऊ, आपण परत आपली कंपनी विकत घेऊ आणि ही शनाया ना तिला इकडनं बाहेर काढू, रादर फेकू बाहेर. मी तर त्या मोमेंटची वाट बघते. आम्हाला इतका त्रास होतो, मॅमला किती त्रास होत असेल या गोष्टीचा. करेक्ट आहे जिनी. आणि त्रास कुणामुळे होतोय? ज्या माणसाला स्वतःचं कॅलिबर नाही अशा माणसामुळे आपण त्रास सहन करायचा. हो, कधी कधी आपल्याकडे पर्याय नसतो. बघ, हे मला पण असंच राग यायचा. मला राधिका वहिनीने हे समजवलं. खरंच राधिका, तू कोणालाही उत्तम प्रकारे हँडल करू शकतेस आणि शनायासारख्या मुलीला तर तू सहज घालवू शकतेस. पण हे सगळं हुशारीनंच करायला हवं. अरे सोडा रे ते सगळं. मग इंटरनॅशनल मॅगझिनच्या गेस्ट एडिटर काय म्हणताय? अरे एकदम कमाल. तुला विचारलंय का? मी तुला सांगितलंय का? मग अरे कमाल असं हवेत बोलतोय. मी यांच्याशी बोल. कोर्स असणार आहे. तू नाही बोलवलंस तरी मी असणारच आहे. ओके, तुझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे ना, मी असणारच आहे तिथे. आणि आमच्यासाठी पण. म्हणजे वहिनीने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला इथे कामाला ठेवलंय. पण आम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला ती व्यक्ती इतकी मोठी झाली आता. अच्छा, अभिमान वाटतो यार आम्हाला. खरंच ही आमच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हणजे अतिशयोक्ती नाहीये ही. तुम्ही खरंच खूप ग्रेट आहे. अरे, चायनाची ग्रेट वाले ना त्यांच्यापेक्षा पण ग्रेट आहेत. पण तुम्हाला सांगू का, तुम्ही सगळेजण सोबत नसताना तर हे कधीच शक्य झालं नसतं. हॅरी असं का म्हणत होता की मी कोणाच्याच साईडने नाहीये? ती वियर्ड वागायला लागलाय ना, मला काही कळतच नाही. काय तर म्हणे मी स्वतःच्या बाजूने. असं कोण बोलतो? असं असं किड्या बोलतो. ओ माय गॉड, म्हणजे किड्या आणि कॅरी बरोबर नसतील ना? किड्या आणि कॅरीचं काहीतरी प्लॅन आहे. मला फाइंड आउट केलं पाहिजे. किड्याचं खोटं बोललास ना तर मी तुझा जीव घेईन. मारलंय यार पोपटाच्या माणसांनी. माणसं होती की राक्षस? अरे बापरे.
आता कोणाचा फोन आला? अरे यार, आय आय आय, शनया. हॅलो शनया. हॅलो. शनया बोल. हा बोल. काय काय चाललंय? काय झालं? अगं मला पोपटाच्या पिल्लांनी मारलं. काय? अगं म्हणजे पोपटाच्या माणसांनी मारलं मला. काय? कोणाला? कोणी मारलं? कधी? तुला? ओ मला खूप मारलं यार शनया, खूप मारलं. तू ठीक आहेस ना? गुरु कुठे आहे? काय काय बोलतोस तू? मला जरा नीट सांग. पॅरेटचं काय? अरे पॅरेटचं काही नाही ग. पॅरेटची माणसं आली होती माझ्या घरी गुरुचा आणि तुझा पत्ता विचारायला. मला तो सांगावा लागला. मला वाटलं की तुला आतापर्यंत पकडलं असेल. कुठे आहेस तू? मी ऑफिस मध्ये आहे. आणि गुरु? गुरु घरी आहे. हा. यार पण पॅरेटचं काय ते नीट सांग जरा. आणि तू इडियट आहेस का? तुमचा पत्ता दिलास त्याला? आता पॅरेट नाही ग, पॅरेटची पिल्ल. पॅरेटची माणसं आली होती. त्यांनी मला दम दिला, मारलं, खूप मारलं आणि माझ्याकडनं गुरुचा पत्ता घेतला. गुरुचा जीव धोक्यात आहे शनया. व्हॉट? हो, ती लोक तिकडेच गेली असतील. आय थिंक तो त्यांच्या बरोबर आहे आणि म्हणून मला वॉर्न करायला त्यांनी असं सांगितलं. काय सांगितलं? अरे हेच की तू तू मी कोणाबरोबर नाहीये, मी स्वतःचाच आहे, मी स्वतःच्याच बाजूने आहे, ऑल दॅट. अरे हे तर मी म्हणतो. हा बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे गुरुचा जीव धोक्यात आहे. यार गॅरी किती ब्रिलियंट आहे यार. अगं तो हुशार आहेसच. त्याने इनडायरेक्टली हे तुला सांगितलं की तू मला फोन कर, म्हणजे तुला कळेल की पॅरेटची माणसं तिथे आली आहे. शन्या शन्या, गॅरीला वाचव, गॅरीला वाचव. हो मी जाते, मी गॅरीला वाचवते. पॅरेटशी बोलावं लागेल यार. ठीक आहे चल बाय. तू त्याला बघायला जाशील, मला बघायला कोण येणार? पोपटी. राहिले इकडे बघ. काय? बघो. अरे तुझ्या चेहऱ्यावरच तुझं भविष्य लिहून आलंय. काही नाही होणार तुझं आयुष्यात. ना तुला पोरगी मिळणार ना पैसा मिळणार. अरे बापरे. ए गापरे. नाही नाही, एक काम करू ना आपण, काहीतरी होमहवन करू. सामान घेऊन आलो ना. गाप. तुझ्या बडबडीचा आमच्यावर काही परिणाम नाही होणार. आणि आमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नको. आधीच तू फार दिशाभूल केलेली आहेस आमची. पण आता ते शक्य नाही, कारण आमचा चोरावर मोर पोपट आलेला आहे. पोपटरावाचा मोर आलेला आहे. एक मिनिट, तुम्ही एकदा ठरवून घ्या ना, तो पोपट की मोर आहे. ए कावळा आहे मी, कावळा. आता त्वचा मारीन ना, रक्तबंबाळ करून टाकतील. आणि काय इकडे काय पक्षी संग्रहालय उघडले का कोडमुळे? काय ए चल, ए फालतू बडबड करू नका तू. कॅरी सांगितले तेवढं कर. कोणाला फोन लाव आणि तिला इकडे बोलून घे. ते हे बॅटरी लो आहे. काय जगातला मोठा प्रॉब्लेम आला का तुला? बॅटरी लो आहे. हा निकडा. नाही नाही, अरे हा निकडा. तो चार्जर का? चार्जर दे रे. पोरं पण हे नुसतं ह्याला वायर कुठे? केबल पण आहे. केबल पण आहे तर खिशात ठेवायची का? ह्यांची सगळी कामं ना मलाच करायला लागणार आहे ह्याच्या पुढं. हे आता तुमचा पगार आहे ना पुढच्या महिन्यात मीच घेतो बघ. हा झालं लागलं. आणि हे बघ, ते गोड गोड बोलून आम्हाला काय तू काय उल्लू बनवतो काय? हा मला एक सांग, तू बोलता बोलता शोण्याला काही हिंट दिली नाही ना? हिंट? हो नाही नाही नाही, मी असं कशाला करेन अहो. उलट मला हवंय ना ती इथे यावी परत. ती नाही आली तर तुम्हाला पैसे नाही मिळणार ना? का? अहो कारण पैसे कुठे ते मला कुठे माहितीये ना, ते तिलाच माहितीये सगळं. पैसे पण घेऊन जाणार आहे आणि शोण्याला पण घेऊन जाणार आहे, समजलं? ती जर नाही आले ना गॅरी, तर इथं तुझ्या गॅरी मी धिंगाणा घालणार. तुझ्या अशी वाट लावेन ना मी. बघ गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. पोपटराव
देवच तुझं भलं करू आणि माझं सुद्धा. बापरे, तुला माझा मेसेज कळला तर ठीक आहे, नाहीतर काही खरं नाहीये. कॅरीला पॅरेट भेटला असेल, मला तिथे गेलं पाहिजे ना. कुठे निघालीस? हे बघ राधिका, मला आता जायचं, इट्स रिअली अर्जंट. ओके, पण कुठे? कुठे म्हणजे काय, मला जायचंय यार, थोडं अंडरस्टँड करून घे ना, इट्स अर्जंट. मी पण या कंपनीची मालक आहे. ओके, सो आय एम नॉट आन्सरेबल टू यू, डोंट फॉरगेट दॅट. हो, पण मग ऑफिसच्या कामांचं काय? ती कोण करणार? तू समजून का नाही घेतेस? मला आता गेलं पाहिजे. ओके, पण जबाबदारी नावाची एक गोष्ट आहे. तुला केबिन हवं, पण ती जबाबदारी स्वीकारायला नको, असं नाही होणार. लिसन राधिका, हे खूप अर्जंट आहे. मी तिथे गेले नाही ना तर गॅरीला काय, मी तुला नाही सांगू शकत. हे आमचं पर्सनल, इट्स नॉट युअर प्रॉब्लेम. मला जाऊ दे प्लीज. ओके, बाय. मी तिथे पोचले नाही तर गॅरीला प्रॉब्लेम होईल म्हणजे? काय म्हणत होती? ए, सोन्याला फोन लावून घरी बोलून घेतात. तू मला सांगितलं ना, मी एकदा तिचं काम झालं की येईल ना ती घरी. ए, सांगतो ते ऐका. तू आधी फोन लावून सोन्याला इथं बोलून घे. अहो, तो फोन लावणार नाही, लबाड माणूस आहे तो. तो लाबाड आहे तर मी त्याच्यापेक्षा डबल लाबाड आहे. कसं नाही फोन लावत बघ तुम्ही. आता मीच लावतो फोन. हो, थांबा ना, मी बोलतो. अहो, तुम्ही एकदा बाबा प्लीज. अरे सोन्या आली तू? सोन्या, हो, मी आले, पण गॅरीला सोड. अगं त्याचं सोड. अगं तू सोन्या, अगं तू कुठं जाते सारखे मला सोडून? मी किती प्रेम करतो तुझ्यावर, तू सारखी सोडून जाते मला, पळून जाते. काय करायचं मम्मी? सांग ना, काय करायचं? तू माझ्यामुळे किती लोकांना त्रास देतोयस. तू केळ्याला पण मारलंस. अगं मारलं कुठं? नुसतं असा दम दिलाय त्याला. मग मी तर काय करणार होतो सोन्या, मला सांग. त्याला जर दम दिला नसतं तर तुझा हा पत्ता मला कसा कळाला असता? ते काहीही असू दे, तू हे सगळं केलेलं मला आवडलेलं नाहीये. आय डिड नॉट लाईक इट ऍट ऑल. आय हेट यू फॉर दिस. अगं पण आय लव्ह यू सोन्या. नो, आय हेट यू. आय ओनली लव्ह गॅरी. सोड त्याला, सोड. आणि तुझ्या पंटरला सांग तिकडे जायला. सोड. सोडा रे, सोडा. सोड. कळत नाही का तुम्हाला सांगितलं? चला बा तिकडे. हा झालं. आता सोडल्यावर तुम्ही आवाज वाढवा बरोबर. हे सोसायटीचं इलेक्ट्रिकचं बिल ते लगेच भरून टाका, आणि गणपतीचा जो हिशोब राहिलाय तो आपण 2 दिवसात करूया. हा, बर. नवरात्राची तयारी कुठपर्यंत आली आहे? सुरू आहे. हो, उत्तम. घ्या, चला. हा राधिका, बोल. काका, कुठे आहात तुम्ही? अगं कुठे म्हणजे काय, सोसायटीच्या ऑफिसात ते इलेक्ट्रिकचं बिल द्यायचं होतं ना, ते दिलं आणि आता निघालो. तुम्ही जरा यांच्या घरी जाऊ शकता का? का ग? नाही म्हणजे यांच्या आणि शन्याच्या घरी काय चाललंय जरा पाहू शकता का? अगं पण काय झालं? नाही, तसं विशेष काही नाही, पण आता ना शन्या ऑफिस मधनं बाहेर निघाली. जाताना म्हणाले की मी जर पोहोचले नाही तर यांना काहीतरी प्रॉब्लेम. नाही, प्लीज जाऊन पाहता का जरा? ठीक आहे, तू काळजी करू नको आणि टेन्शन घेऊ नको, मी बघतो. नाही, टेन्शन नाही, पण यांच्यामुळे काही वेगळे प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून म्हणते. अगं याचा ना त्या सोसायटीच्या रहिवाशांना त्रास होतो. हे दोघं जणांना सारखा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करत असतात. एकदा बघून सांगता का? नाही म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम व्हायला नको. हो, मी बघतो आणि लगेच तुला कळवतो. हा, ठीक आहे, थँक्यू. या दोघांनी आता परत काय प्रॉब्लेम क्रिएट केला? गुरुनाथ आणि शन्या, आता मी बघतोच. हे नक्की काहीतरी गडबड आहे. यांनी पुन्हा काही प्रॉब्लेम नाही ना केला? काहीतरी झालं असणार.